खिडकीत काय लावायची काय. हॅलो फ्रेंड्स. हॅलो सोहम, महेश. पाहुणा ट्रिप इज वाणी. बघू शकता आम्ही मागं ह्या जसं यांचं तुम्ही ऐकलेलं आहे. तर आम्ही तुम्हाला डिरेक्टली पाहुण्याला जाऊन तिथे दाखवतो की आम्ही कुठे स्टे करणार आहे, काय करणार आहे, आम्ही काय खाणार आहे आणि आम्ही कसं एन्जॉय करणार आहे. सगळं आम्हाला आणखीन एक मेंबर ऍड होणार आहे. तो डिसइंटरेस्टेड आहे पण आम्ही तुम्हाला त्याचा चेहरा दाखवेल. जर इंटरेस्टेड असेल तर दाखवणार, इंटरेस्ट असेल तर आम्ही नाही दाखवणार. आणि प्लस आता आम्ही तिकडे जाऊन काय एन्जॉय करणार आहे, कसं करणार आहे, आम्ही सगळं दाखवणार तुम्हाला. सो गाईज वेट अँड वॉच. बाय. हॅलो फ्रेंड्स, कसं वाटलं तुम्हाला माझ्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात? ॲक्च्युली हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि मी जेव्हा पवनाला जात होते त्यावेळेस मी हा ब्लॉग शूट केला होता. जर तुम्हाला ट्रिप करायची असेल, म्हणजेच वन डे ट्रिप जर करायची असेल तर पवना हा बेस्ट ऑप्शन आहे ट्रिप एन्जॉय करण्यासाठी फॅमिलीसोबत. अतिशय मस्त असं तिथे वातावरण होतं. म्हणजे दुपारच्या टायमाला तिथे आम्ही पोहोचलो होतो आणि पाण्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय केला. म्हणजे मी, माझ्या 2 मुली आणि माझ्यासोबत आलेले माझ्या नंदेची मुलं, आम्ही असं सगळ्यांनी खूप छान असा एन्जॉय केलेला आहे तिथे. आम्ही ज्या वेळेला गेलो त्याच्या थोड्याच वेळामध्ये तिथे सनसेट होत होता आणि सनसेट बघायला अतिशय छान असं वाटलं. हे बघू शकता तुम्ही, माझी छोटी म्हणजेच मायरा पाण्यामध्ये फार एन्जॉय करते. तिला पाणी फार आवडतं खेळण्यासाठी आणि आम्ही सर्वांनी सुद्धा तिथे पाण्यामध्ये बराचसा असा एन्जॉय केला. त्याच्यानंतर आम्ही तिथे थोडंसं बॅडमिंटन खेळलो. हे अशा प्रकारे तिथे टेंट होते आणि जे वुडन कॉटेज असतात ते होते. सनसेटच्या टायमाला बॅडमिंटन खेळल्यानंतर आम्ही थोडेसे बोट ज्या ॲक्टिव्हिटी असतात म्हणजेच वॉटर ॲक्टिव्हिटी ज्या असतात ते केल्या. जसं आम्ही बोटिंग केली, त्याच्यानंतर आम्ही कायाकिंगसुद्धा केलं आणि सनसेटच्या वेळेला बोटिंग करण्याची मजाच वेगळी होती. हे बघू शकता तुम्ही, अतिशय छान असे लाईट वगैरे लागलेले होते तिथे. मस्त असं पावणाचं वातावरण होतं आणि संध्याकाळी आम्ही ॲक्च्युली डान्स एन्जॉय केला. आमच्यासोबत मुलांनी सुद्धा अतिशय एन्जॉय केलेला आहे आणि सनसेटच्या वेळेला मी थोडेसे फोटोज वगैरे सुद्धा काढले. अतिशय मस्त असं हे पवनाचं वातावरण होतं. फॅमिलीसोबत ॲक्च्युली एन्जॉय करण्यासारखी ही प्लेस आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की जाऊन बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ते सुद्धा शेअर करा. आम्ही दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला कायाकिंग ॲक्टिव्हिटी केली. सुरुवातीला तर फार भीती वाटली, कारण मिडला आपण जेव्हा गेल्यानंतर परत रिटर्न कसं यायचं तेच माहीत नव्हतं. पण जेव्हा आम्हाला गाईड केलं थोडंसं की कसं आपल्याला टर्न घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे, त्याच्यानंतर कायाकिंग ॲक्टिव्हिटीसुद्धा आमची अतिशय छान अशी झाली आहे. हे बघू शकता तुम्ही आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की जा आणि पवना ट्रिप एन्जॉय करा. कसा वाटला माझा हा ब्लॉग नक्की मला कमेंट करून सजेस्ट करा. थँक्यू अँड बाय.